राईट सो वेलकम बॅक टू माय चॅनल सिद्ध ब्लॉग्स. ओके, तर आजचा व्हिडिओ जाम भारी होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये खासियत अशी आहे की आज आहे चोरंडी. ठीक आहे, तर मी त्या परवा पण होते का परवा मी व्लॉग बनवणार होतो. ऑलमोस्ट मी अर्धा ब्लॉग बनवलेला तर आणि पुढे कंटिन्यू का नाही केला कारण की मी बोललो होतो की तिथे गौतमी पाटील आलेली आणि एकनाथ शिंदे पण आलेला. तर ॲक्च्युली आम्हाला विक्रोळीमध्ये आलेले ते लोक आणि आम्ही कन्नौरमध्ये आम्हाला खूप लेट झाल्यामुळे आम्ही विक्रोळीमध्ये जाऊ नाही शकलो. म्हणून तिकडे जाऊन मी काय दाखवलं तिकडे जाऊन जर मी काय दाखवलं नसतं तर ब्लॉगचा काय मतलबच झाला नसता. त्यामुळे आज पण चोरंडी आहे तर आज मी ब्लॉग बनवतोय आणि आज आहे आमची म्हणजे कन्नौरनगरमध्ये 3 अंडी आहे आणि कुठेतरी आहे. तर आम्ही फक्त कन्नौरनगरमध्ये हे वाट बघताय माझी. ठीक आहे, तर आता आम्ही चाललोय स्कूटीवरून सगळे पोरं. आता आम्ही इथे थर लावले तर आता नारळ वगैरे फोडू एरियामध्ये आणि मग आम्ही निघू आता. ठीक आहे, मी आता एकदम माझी केस एकदम मेसेज आली कारण की पाऊस पडतोय आणि आता आम्हाला पावसात लावायचे. सही आहे. ठीक आहे, तर आता निघतो आम्ही इथून. बघा आमचे कडक 6 आम्ही चोरंडीमध्ये मोस्टली 7 लावतो आणि यावर्षी आमचा गोल आहे 7. सगळ्या पोरांची स्वप्न आहे 7 थर लावायचा. ठीक आहे, आणि यावर्षी आम्ही ते 7 थर लावून राहणार आहे काहीही करू आणि ते माझा 7 थर आम्ही काही करून लावून राहणार आहे. आणि यावर्षी हंडीचा ब्लॉग मी टाकणार आहे आणि तो एवढा पॉवर असणार आहे कारण की माझे फुल एफर्ट्स टाकणार आहे त्या एडिटिंगमध्ये. भाई बॉम्ब व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, तर आता चला जाऊया. बाय. नवीन ब्लॉगर बोल. सो गाईस आता आम्ही चाललोय गाडी काढतो. सो गाइस बस ब्लॉग में एक ही मैंडेटरी है. सो गाइस कॅप्चर काढेला तो माहिती मला. एडिट लावणार. चले सगळी पोरं निघाले. कडक आमचा टॉपर बघितला का. चलो आता मी पण निघतो हा गाडीवर हा आणि आता भाऊ इकडे आम्ही फुल एडे चाली ब्लॉग एंड पर्यंत बघायचा आहे. भाई किती लावणार. अरे क्या बात आहे. आपला डायलॉग तर बोल भाई. फास्ट आहे 7 लास्ट आहे. क्या बात है. राज के दिन पूरा 7 लगा. हाँ वो राज है ब्रो राज है. क्या बात है. चलो बाय. आपण आपली गाडी पण काढूया कडक मध्ये. चला फटाफट. हाय ह्याला बघा कसा बसलेत. ह्याला बघा. जल्दी ऑटो ऑन नाही आमच्या गाडीला. आमचा नवीन होणे ऑन दाखव रे आपला. जल्दी बाय. माहितीये मी येडा वाटतोय कारण की मी झोपेतून उठून आलोय डायरेक्ट. म्हणजे दहीहंडीमध्येच आपल्याला पोरांना एवढे मजे करायला भेटत नाही. एक दिवसाचा सण आहे पण भाई 1 दिवसात आपण सगळी पोरं मचावून टाकतो. बाय दहीहंडीवाले बजरंग बली कीचे. खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. कसं चला भाई कडक मध्ये पोरं सगळी जमलेली आहे. हा तूच आता डायरेक्ट आपण जाऊया थर लावतात तिकडे. आमचे तुम्हाला एक बेसवाले दाखवतो. बेसवाले आमच्या बेसवाल्यांचा बेस बघा. थांबा 1 मिनिट. बेसवाला दाखव. बेसवाला दाखव. बघा आमचा बेसवाले बघा. बेसवाला नंबर 1. बेस नंबर 2 या बाजूला लेफ्ट साइडला. बेस बघा. स्टेजच्या लेफ्ट साइडला या. पोटात मध्ये लगेच रोड क्लिअर करूया आणि मग तुम्हाला बेस नंबर 3 दाखव बंटी. अरे बेस नंबर 3 भाई. आमचे यांचा आपण सन्मान करणार आहोत. श्रोत्याचे तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. 10 पण तर घेऊ आरामशीर. आणायचं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्रित जवळ येऊनच आपल्या जो सहकार्य आहे जो छोटासा कसा विषय आहे ना. आता तो माझा मित्र एक नीरज तो व्हिडिओ काढेल. मी थरामध्ये
तो क्लिप त्याला मी फोन देतोय क्लिप्स काढायला मी घरामध्ये तर ठीक आहे तो क्लिप्स काढेल तर चला दाखवतो आईज मी धरा ते दुसऱ्या दिसणार 5 एक्के उचलणार एक मी आमच्या थरामधला आहे 5 एक्के आमच्या विनंतीला मागणी होती ती उपस्थित तर बघूया आमचे तर कडकसा गणपती बाप्पा एकविरा माते की गणपती बाप्पा अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग हाथी घोड़ा पाल की हाथ घोड़ा पाल की जोरदार 7 थर तुम्ही रचायला सुरुवात करत आहोत पहिला थर तुमचा चढलेला आहे दुसरा देखील चढलेला आहे तिसऱ्या थरावर आलेले गाडी जरा थांबवा 6 थर लावतात गाडी जरा थांबवा गाड्या थांबवा 6 थर लावतायत 1 2 3 4 5 गाडी थांबवा लाल गाडी थांब 6 थर उत्कृष्ट सलामी 6 थराची हळूहळू सावकाश मंडळांनी जवळ या कार्यकर्त्यांनी जवळ या सर्व कार्यकर्त्यांनी जवळ या एका प्रतिनिधीने वरती संकेत एकविरा भवानी नगर कडकसा भवानी नगर जोशात त्यात प्लीज कॉपरेट करा आणि हेच कडक सहा अंड्या दिवशी तुम्हाला कडक सात दिसणार कडक सात उतरवणार भावांनो कडक सात किता येत्या 16 तारखेला आई एकविरा गोविंदा पथक 7 तर लावून उतरवणार. क्या बात आहे हात जोश पाहिजे मुलांमध्ये हात जोश झालेला गेल्या वर्षी त्याच जागेवर आम्ही 7 तर लावून उतरवणार. हात जोश पाहिजे भावांनो अरे भाई ट्रॉफी का कडक अरे मी आहे हा सगळे बाय प्रो भाई प्रो गोविंदा मधून आलाय प्रो गोविंदा मधून क्या बात आहे चला भाई पहिला टास्क पूर्ण झाला कडक 6 न चुकता लावले त्या सेकंड टास्क परत कडक 6 न चुकता यही तो खासियत है एकविरा गोविंदा पथक वालों की भाई न पडता आम्ही लावतो भाई न पडता एकदा मनावर घेतला की आम्ही घेतला. 7 तर लावू एकदा मनावर घेतला की घेतला आहे ना नॉपर भाई पोरींचे कडक 5 तर ती हंडी फोडते फुटत नाही हा फुटली नशीब पाऊस वगैरे फेकला नाही रे खाली पण कडक लावले तर कडक मानलं पाहिजे आजकालच्या पोरी एकदम कडक आमचा सेकंड प्लेस हा आहे इथे आम्हाला 6 तराची सलामी द्यायची तर आता पण तुम्ही बघा कडक 6 चलो हॅलो भवानी नगर भांडूप प्रवीण वाघमारे विक्रोळीतील एक नावाजलेलं नाव SCC गोविंद पथक आपण तयार आहात ना अविनाश माने कुठे आहे अविनाश माने येत नाही तोपर्यंत तरण्याला व्हायचा अविनाश माने येत नाही साहेब आणि प्रकाश बाबासाहेब यांचे आगमन झालेलं आहे मंडळातर्फे त्यांच्या शाल देऊन या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे अनुज SCC गोविंद पथक चला सुरू भाई नीरज हा भाई इकडे पण आपण कडक 6 लावले दुसऱ्यांदा सेकंड टास्क कम्प्लीट आता दिवसाची आता कुठे चालले आम्हाला काहीच माहित नाही आम्ही जाऊन थर लावायचे काम करतो आता कुठे जाणार कुठे जायचं आम्हाला काहीच माहित नाही चालले कांजूरगाव हा बापरे म्हणजे आता कांजूरगावात जायचं परत कडक 7 तर दिवशी सेकंड काहीच आम्ही एवढे डेडिकेट झालोय म्हणजे 7 लावणार आणि उतरवणार
आम्ही एवढं म्हणजे एवढं प्रॅक्टिस केलं ना आम्ही यावर्षी साताराची. म्हणजे आता आम्ही चोरंडी केली राईट. आता चोरंडी करून आम्ही एरियात गेल्यावर पण प्रॅक्टिस करणार साताराची. म्हणजे किती भारी आहे ना. गाईस इकडे थर चालू झालेत आणि इकडे खातायत ते लोक. आणि एकविरा गोविंदा पथक यशस्वी अशी 6 थरांची सलामी. उत्कृष्ट असे 6 थर. सावकाश आपण खाली उतरायचंय. भाई हा मला बोलतोय की याला कंटाळा आलाय. म्हणजे हा मुलगा आहे, एलियन आहे, कोण आहे माहित नाही. ह्याला हंडीमध्ये कंटाळा येतोय. म्हणजे काय पोरगा असेल हा. वा का कंटाळा येतो रे तुला? किती भेटले हा बोलतोय की याला कंटाळा आलाय. कशाला काय माहिती. याचा पण असं सीन झाला ऑफिसच्या मुळे याला पण याची पण जागा गेली बिचाराची. मी पण चौथ्यावर होतो आणि आता आलो खाली. किती वेळा आला? पहिल्यावर डायरेक्ट बेसला डायरेक्ट खाली. असं होणार भाई. टाइम नाही दिला असं होणार. मी कुठे होतो? डायरेक्ट 3-1 केला होता. आला सीधा डायरेक्ट बेसला. अरे माग असं बहुत बड़ी कहानी है यार. सुनाते ब्लॉग खत्म नहीं होगा. तो चलो बघूया नेक्स्ट लोकेशन कुठं. तर आता आम्ही चालले. अरे ये रे लाजू नको. आता आम्ही चाललोय तांदूळगाव. कटिंग कशी केली 4 तास के भाई. तिकडे जाऊन पण आम्ही कडक चालवणार आहे. तर दाखव भावाचा कटिंग. चालतो का आता? सगळे गेले पुढे आणि हा वचन देत राहिलाय. तर आता आम्ही कांजूरगाव मध्ये आलोय. तर कांजूरगाव मध्ये आम्हाला एक ट्राय मारायची आहे. लास्ट ट्राय आमच्या इकडे. मग तर आम्ही घरी जाणार आहे. त्या घरी जाऊन मग प्रॅक्टिस होते का नाही. आता टाइम किती होतोय बघू आता. लेट सी. इथे पण कणकसा बघायला रेडी. चलो. रे एक नंबर हंडी डेकोरेट केली आहे. किती मस्त दाखवलंय. वाव मस्त ना. मंडळ आशीर्वाद द्यायला वरती या साहेबांना. इकडे प्रो गोविंदा मधले शानदार गोविंदा पथक आलाय. तर त्यांचा व्हिडिओ दाखवतो मी कडक मध्ये. आता आम्ही इथं 5 थर लावले कारण की 5ला पण सेम प्राइस होता, 6ला पण सेम प्राइस होता. तर आम्ही 6 लावून कसं आम्ही आमची एनर्जी वेस्ट करू म्हणून आम्ही 5च लावले. त्याला त्याचे शानदारवाले आले त्याचे थर दाखवतो. लावणारे ब्रो 8 थर. आपलं सहकार्य. स्टार्ट. आता आवाज दिला तर डायरेक्ट सपासप चढणार सगळे. 2 थर लागलेले आहेत. वरचे 6 तर कसे लागतात बघूया आपण. लोक प्रो गोविंदामध्ये जाऊन आलेत. पहिला वर्ष आहे यांचा प्रो गोविंदामध्ये. चला चालू. 3रा थर लागला.
क्या बात है यार, क्या बात है. क्या बात है यार, लवली लवली. क्या बात है, एक नंबर. कडक 8 लावून उतरवलेत भाई, कडक 8 लावून. एक नंबर. कडक कडक. जल्लोष बघा, जल्लोष बघा. ते तर आता आम्ही ते तर तुम्ही बघितलं असं शानदारवाल्याने किती कडक थर लावले भाई. म्हणजे ते लोकांना हालत डुलत, म्हणजे प्रो आले होते ते लोक सेकंड्समध्ये 29 सेकंड्समध्ये 30 सेकंड्समध्ये असे 7 थर लावायचे. आणि ते लोक इथे आलेले, मस्त वाटलं त्यांना बघून. खूप म्हणजे एकदम मोटिवेशन भेटलं त्यांना बघून. तर आता ही आमची लास्ट अंडी होती. तर आता आम्ही एरियात चाललोय. तर एरियात जाऊन जर प्रॅक्टिस केली तर ठीक, नाहीतर व्हिडिओ इथे एंड करतो मी. तर आपण एरियात जाऊन एंड करूया, कारण की आता घरी जायचं खूप जायला लागले, भूक लागले, काहीतरी खाऊया आणि मग निघतो. ठीक आहे, चल. काय काय हे काय हा मेरी जान. फायनली आता व्हिडिओ एंड करतोय, कारण की कोणता व्हिडिओ तर आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल. मजा गेल्या असेल आणि कडक 7 लावलेला होता. कडक 7 लावण्यासाठी तुम्ही रेडी राहा. हल्लीच्या दिवशी आता टॉपर असा वाला आमचा कोच आहे. म्हणजे आमच्या कोचने खूप मदत केली आमची यावर्षी. म्हणजे आम्ही म्हणजे आमची स्वप्न होते आम्ही 7 थर लावू. तर पवार मग हा दादा माझगाव तालवाडीला जायचा. तर यावर्षी त्यांनी त्यांचे थर सोडून आमची हेल्प केली, तर खूप मदत केली आहे 7 थर लावण्यासाठी. तर आता यावर्षी आम्ही लावणं 7 थर. प्रश्न मदतीचा नाही आहे, ही पोरं माझी. या पोरांसाठी मी कुठल्या पण लेवलला जायला तयार आहे. त्यांचे 7 उभे करण्यासाठी ते ऑलमोस्ट 7 उभेच आहेत. तर मला तो वरचा एकटा पाठवायचा आहे आणि या येणाऱ्या उत्सवामध्ये ते 7 थर आम्ही लावून उतरवणार आणि म्हणजे उतरवू. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे बोल बजरंग. बाय.